हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे शेत नांगरायला. आणि इकडे एक बैल बाहेर काढलेला ऑलरेडी आम्ही. सूर्या ना रे, सूर्याला बैला बाहेर काढलाय. आता पक्षा येईल आणि नंतर मग हरणं येईल त्याच्यानंतर. तर आम्ही झाले बैलाला घेऊन चाललो आता. तर आता बैल घेऊन आम्ही खाली आलो शेतामध्ये मला नांगरायला. तर हा सूर्या आणि तो तिकडचा हरण्या. आणि पाऊस पण चालू झाला आहे त्याच्यामध्ये. काका आता जोर बांधताय तिथे. जोत बांधून झाला आता. तर जोत बांधून झाला आता आणि आता नांगरणी चालू हळूहळू. आणि इकडे मंथन शेठ. चप्पल काढून जा, से माती चिकटणार खाली. ते बघ चप्पल जड होईल. हा रे, 1-2 किलो झाली. मग तर ही एवढी मळी आता आत्ताच नांगरायला घेतलं आहे. आणि ते तिकडचे मळी नांगरून झाले ऑलरेडी. आणि आता दुसरी मळी नांगरायला घेतलं. आणि खाली अजून एक मळी आहे, ती एक नांगरायची. ती पण आजच नांगरणार आहे खालची मळी पण. उद्या गोष्टी गेलेले पाठ पोपट आहे का तो? पोपट नाही. नाही नाही नाही. तर बघा कशा प्रकारे मस्त पैकी शेती चालू आहे ते. आणि पाऊस पण जोरात चालू आहे. काय वाटतंय, पाऊस थांबेल? मिरग नक्षत्र चालू झाल्यानंतर पेरणीची सुरुवात झालेली आहे. तर नांगरणी सुरू झालेली आहे. तर बऱ्या भागामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी केली जाते किंवा गावठी नांगर असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नांगर किंवा त्या पद्धतीची नांगरणी असते. तुम्ही जर सिद्धीदुर्ग साईडला गेलात तर तशा प्रकारे बघायला भेटतं. वरती घाटावर गेलात तर लोखंडी नांगर किंवा अशी
वेगवेगळी साहित्याचे आपल्याला नांगरणी पाहायला मिळते. पण आपल्या कोकणात किंवा राजापूर तालुका आमचं पाचलगाव, त्या पाचलगावामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. तुम्ही बघू शकता. आणि त्या साईडला जरा आज वातावरण पण तसं चांगलं आहे. पेरणीच्या लायकीचं वातावरण आहे. होय. थोडा रिमझिम पाऊस आहे. आता काय सांगू. पाऊस पण जरा जरा थांबत आलाय. तर बघूया. अरे तू कंतोस का रे इकडे? कंतोस का? नांगर फिरत नाही ना कोपऱ्यातला. हां इथं बांध येते, दगड येते. अच्छा. कोपऱ्यातनं खोदावं लागतं एक बरोबर. कोपऱ्यात जात नाही ना, त्यामुळे तो साईडचं खणतोय. खाली कसं कधी कधी अशी जमिनीवर असते. बैलांना फिरायला जागा नाही. हां प्रॉपर बैल फिरत नाही, ते नांगरत नाही, तिथं खणून काढायचं. बरोबर. आता आलाच पाहिजे. शिरा फुगल्या बा आता. शिरा फुगल्या जरा थोडा मसल चांगले होते. मसल जरा थोड्या वेळा जेव्हा बघशील ना, थोड्या वेळात नसा बघ दोघांचा पण. तेच. नसा उठून येतील अख्ख्या बॉडी. तेच सकाळी बघितलं रे. सकाळी बघितलं. आता थोड्या वेळ बघ, दोघांचा नसा बघ. त्यामध्ये फिटनेस चांगला होतो बैलाचा. सूर्या लगेच नसा काढतो बाबा. आणि यांच्यावर रेसिंग मधले पण आहेत काय रे? तिन्ही पण यांच्या रेसिंग मधले बरं. शरीरासाठी नाही तर शेतीसाठी पण सगळ्या कामासाठी. गाडीला बैलगाडीचे पण म्हण असं लाकड बिड आमची, तेव्हा पण त्यांची फिटनेस होते. कसा गाडीवर लोड असतो ना, गाडी कसं अजून फिटनेस होते. तुला वाढत ना, हा छोटा दिसल या साईडचा हरण्या. हा पण आता बाहेर बघ एक लेवलला वाटतं. होय आहे तर छोटा, पण असं दिसून येत नाही. तिकडे जरा वयस्कर आहे काय? नाही म्हणजे एकाच व्हायचे ते. अंग थोडं मोठं आहे त्याचं, हाईट. बाकी सेम जातीतले सेम आहेत. खिल्लार ना? हे खिल्लार आहे ना, धनगरी खिल्लार आहेत म्हणून धुतल्यावर बघ लगेच लाल. आणि तो दुसरा प्रॉपर खिल्लारी आहे ना, पक्षा तोसा खिल्लारी. हे शिंग कसले, त्याची बॉडी पंप झाल्या पूर्ण आता. अशी शिंग त्याची, अशी पक्ष ऐकत नाही ना. काल बघितला ना नदीमध्ये. मग आणलेला पक्षाला, पण पक्षाला विषय काय माहितीये का? पक्षाला आता एकच दोघं फक्त पदाका घेऊन चाललाय. पक्षाला ज्या साईडला असेल त्याच्या ऑपोजिट साईडला कासरा घेऊन उभा राहतो, कारण का तो बैलाला डायरेक्ट दुसऱ्या बैलाला उचलतो डायरेक्ट. होय काय? तो कसा ताकद त्याच्यातला बेकार. तर तुम्हाला तेवढं टाकून देतलं की पक्षाबल कसा आहे तो जरा म्हणजे आउट ऑफ कंट्रोल आहे. तो फक्त आता काकांच्या हाताखाली आहे, म्हणजे जरा त्यांनाच घाबरतो. बाकी त्यांना घाबरतो. त्यांना बघशील ना, तरी पदाका वाड्यात गेला तर वाड्यात जायच्या आधीच त्याला भनक लागते की पदाका आलाय म्हणून. पूर्ण असं मानबिन हे करणार, शिंगबिंग घासणार, पाय बी असे मारतात ना बैल. तर तुम्हाला एक परत व्हिडिओ टाकून ठेवतो, म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे की काल जेव्हा नदीवरती गेलो होतो तेव्हा तो म्हणजे पक्षा बैल आहे, तो जरा आउट ऑफ कंट्रोल झाला होता. पण काका होते म्हणून तो जरा शांत झाला. तरी पण थोडीशी क्लिप इथं टाकून देतो, ते बघून घ्या. काय होतं माहिती
हे बघ शिरा बघा हे दिसत आहेत एकदम पंप झाले. तर म्हणताने जोत पकडलेला आहे आता. तर बैल जरा आता विश्रांती घेत होते आणि आता ते परत चालू करतायत. विश्रांती घेऊन झाले आता आणि आता परत चालू केलंय. आणि इकडे हळूहळू पोरं पण जमतायत. मगाशी इथं कोण नव्हतं, आता खूप जण इथं आलेत. पाऊस भरत चालला हळूहळू आता. बाकीचे गेले, मी जरा थांबलोय. टाकलाय कधी? एकदा पण नाही टाकला ना. एकदा पण नाही टाकला ना. मोठ्या गाड्या टाकला. तर ही मळी खणून झाले पूर्ण आणि या साईडचे फक्त कोपरे वगैरे खणून घेतोय. बाकीचे उद्या करणार. पाऊस जोरात झाला रे. संध्याकाळी कोंबडा होणार आहे आपला. आता भिजताय संध्याकाळी. हे छत्री पकडा, एका आता हे होत नाही. तर डान्स करतोय कुत्र्यासोबत इकडे. छत्री गेली. चली चली गेले. तिकडे गाडी उभी आहे. गाडी पडली मग मारेन. नाही पडणार. अगोदर आम्ही सगळे तिकडे त्या साईडला पोहायचो वगैरे. तिकडच्या पण मळ ह्यांच्यात पण आता खणत नाही ना रे. उद्या खणत म्हणू नको. हा जरा कोपरे वगैरे खणून घेतोय. मग तुझ्या फोन मध्ये एवढा प्रॉपर काळोख दिसत नाही. उजेड केलंय म्हणतो. आले जरा साईडला नाही तर उचलून नेतील तुला. नांगरा सकट. नांगरा सकट. नांगरा सकट. सूर्या मेरे पावर का मत भूल. मेरे पावर का मत भूल सूर्या. तिकडनं बोलतोय. पक्षाने याचा बरोबर होईल. मेरे पावर का मत बोल, तू मेरे हात को मत बोल. पछताएगा. सगळं झालंय आता आणि आता बैल सोडतोय आम्ही.
हो मारने गप हमने गप दिखता कसा का आम्ही चालल्यात नदीवरती, साईडला नदी आहे, तिकडे जरा बैल धुवायचे आणि नंतर मग वाड्याकडे न्यायचे. पाऊस एकदम बेकार आणि जोरात लागते भरपूर. होय बघा कसला भारी पाऊस पडतो.
रात्री बसणार आज. छत्री मला पूर्ण गळते. तर बैल धुवून झाले आहेत आणि आम्ही आता घरी चाललो आहे. आम्हाला भिजत जावं लागेल. फोन जरा डिकीत ठेवतो गाडीच्या. आणि व्हिडिओ कशी वाटते नक्कीच सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. आणि आता बैल पण हळूहळू बाहेर निघतात आता. तर ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.